आपण ते पात लावून आणलो, कुटी किती सुंदर झाली बघा, किती छान. बरेच वेळ झाला हे कुटी खात्यात, उठल्यापासून त्यांना टाकली. हे पहा शिनी पण खाली टाकली त्यातली खाती, पण कुटी खूप छान झाली बघा. धार लावली ना बघा, किती पाते छोटे छोटे, जसं काय कांद्याची पात घरी कापली भाजीसाठी. बघा किती छान कुटी झाली, एकदम बारीक. आणि कशी खातात पाट. तिकडे ठेवली होती बरं का तिघांनी पण. 9 वाजेपर्यंत काय बघायचं टेन्शन नाही. आता कुटी टाकल्यामुळे यांना कोंडून ठेवले. यांना बाहेर सोडलं ना, हे लोक कुटीच विस्कटतात. पण ह्यांच्या माऱ्या बघा कशा चालल्यात आतमध्ये, निर्भीड एकदम. लेडीज आणि जेंट्स निर्भीड बघा कशी कट्टर मारामारी चालली. आणि ह्या कशा काय सुटतात काय माहिती, यांना कुठं जागा. ह्या म्हणजे स्वतःहून बाहेर निघतात कुठून तरी. ही पण रोज बाहेर निघते, निघते मी सगळ्यांच्या आधी निघते. काजल नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते व आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आपली मीराताई. सगळ्यांचं जे जेवण झालेलं आहे बघ, त्यांना पण नको नको झालेलं आहे. खाऊन पिऊन अगदी त्या तृप्त झालेले आहेत. श्यामा वगैरे आपल्या, आणि आपलं चहा पाणी आपलं व्हायचंय. आता आपली सडा रांगोळी वगैरे झालेली आहे. आपण आहे ना इथे दिवाळीला इथे रांगोळी काढली ना, इथनं एंट्री असते. आपल्याला अजून गेट केलं नाहीये, पण इथं एंट्री गेट येतं. हा मग मी इथे पण दिवाळीपासून रांगोळी काढण्याला सुरुवात करते. इथे एक रांगोळी असते, तुळशी समोर असते, दरवाजा समोर असते, आणि उमरी खाली पण असते. उमरी खाली ना उंबराचं झाड आहे, फार जुनं झाड आहे. त्याच्या खाली मी फक्त गुरुवारी रांगोळी काढायचे. पण मी विचार केला, गुरुवारी असं काय विशेष आहे, आपण रोजच काढूया, आपल्याला वेळही मिळतोय, मग रोज काढायला काय हरकत आहे. मी आले तेव्हा ना हे सगळे फांद्या काहीच नव्हते, हे सगळं ना असं नुसते लाकडासारखी होती. पण आता बघा उंबर असं पूर्ण फुटलेलं आहे, रोज सडा टाकल्यामुळे. त्याच्या बुडांना पाणी मिळतं, बादलीभर पाणी असतं रोज आपल्या इथे. ही पहा आजी रांगोळी. बरं, खालची रांगोळी साधी सिंपल आपली, जशी मला वेळ मिळतो तशा प्रकारे मी रांगोळी काढते. मला सडा रांगोळी करायला फार आवडतं. हे सगळं करण्याचं ह्याच्या आधी हे सगळं करायला कधी एवढं मिळालं नाही आहे मला. तिथे होतं थोडंसं चाललं मुंबईला, पण ते काय ना पाय चपला वगैरे काढण्यापुरतंच आहे. ते पुसून घ्यायचे मी रोज. पण हे छान वाटतं, आपण शेण पाणी टाकतो तेव्हा ना खूप छान वाटतं असं हिरवं. आणि आता आपल्या गाय आता हिरवा चारा खातात. 2 दिवस झाले, मकाची कुटी आहे म्हणून आपलं सगळं अंगण पूर्ण हिरवत झालेलं आहे सडा टाकून. ही पहा एंट्रीवाली रांगोळी. इथून एंट्री होते. हे आता सध्या इथं खूप छान वाटतं मित्रांनो. आणि
खालचं परिसर थोडासा हिरवा वाटतो, जेवढं आपण पाणी मारतो शेणाचं तेवढं. आणि सावल्याही खूप गार वाटतात. आम्ही रात्री बाहेर झोपत असल्यामुळं आम्हाला काय उठायलाच होत नाही आहे, कारण का सकाळी सकाळी एवढं गार होतं, आम्ही थंडीचा मौसम फील करतो. आणि हे बघा ब्रुनो पण सध्या कॉटच्या खाली बसलेला आहे, आम्ही इथेच झोपतो, छान वाटतं. आणि ही एक आपली साधी सिंपल रांगोळी आहे. माझा हात फिरतो तशा मी रांगोळी काढते. एकदम साधी सिंपल रांगोळी काढायची आपली ही एक. आणि इथे फक्त मी पादुका काढलीत, कारण का ब्रुनो इथून उठतच नव्हता इथे बसलेला. आणि हे तर आपलं नेहमीच आहे, थोडंसं काढायची रांगोळी इथे. चहा घेऊयात, चहाची वेळ झालेली आहे. चहा ठेवलेला होता, मी चहा ठेवूनच बाहेर गेले होते. सूर्याला पाणी घातलं आणि म्हटलं थोडंसं सूर्याला पाणी घातलं आणि म्हटलं थोडंसं आपल्या मित्रांशीही बोलावा. पहा मित्रांनो, आज माझ्या डाळी वाढवण्याचं काम चाललेलं आहे. आपल्या वर्षाच्या डाळी करून आणलेत आणि तशाच ठेवलेले तिथं गोण्या दरवाजाच्या मागं. तर वेळच भेटला नाहीये, तर म्हटलं आता ह्याला ऊन देऊन आता भरून ठेवावा, एक एक डब्बे बिब्बे घासून. ही मुगाची डाळ आहे बघा. आणि हे पहा, हे पण हरभऱ्याची डाळ आहे, ह्याला पण कडक ऊन बसलंय चांगलं. आता हे भरून ठेवायची. आणि ही मुगाची डाळ आहे. आणि उडदाची डाळ अजून घातलीच नाही, उडदाची डाळ पण बरीच आहे. वर्षाच्या डाळी आहेत, ह्याला ना थोडंसं तेलामध्ये हळद टाकून मी लावून ठेवत असते. पण ह्यावेळेस मी काय लावलं नाही तसं, कारण का डाळ अजिबात किडत नाही. 2 वर्ष राहिलं तरी डाळ किडत नाही. आपल्याला ह्याला ऊन द्यावं लागेल सारखं 2-4 महिन्याला. आपल्याला हे वर्षाचं सगळं काम एकदाच करून ठेवावं लागतात. आपल्या घरच्या मुगाची डाळ आहे, मशीनवरनं करून आणली, मी काय घरी केली नाही. मी तुरीची डाळ मागे नवीन सुरुवातीला करायची बरं का, तर सगळी तुरीची डाळ आपली वाया गेली. आणि हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ ती फक्त दळण्यासाठीच कामी आली, कारण का ती शिजतच नव्हती. तेव्हापासून मग मी घरी डाळीच करत नाही, मग मशनीवर करून आणते. घरचा पण जास्त कुठं नव्हतं, घरी डाळी केले ना त्याचे असे डोळ निघतात, परत बरेच डोळ निघतात. ह्याच्यात काय डोळ निघायचा प्रश्नच नाहीयेत. मेलमध्ये करून आणली डाळ, एक टाकी भरते बघा, मी टाकीतच ठेवते डाळी बिळी अशा. आणि ते तुरीची डाळ पण ती एक आहे आपलं 50 किलो बसल नव्हतं, ती पत्र्याचं टम, त्याच्यामध्येच ते 50 किलोचं आहे. 50 किलो डाळ नसते बरं का, आपली 30 किलो असते तुरीची डाळ. आणि हे 2 पायल्या आहे, आमच्याकडे 7 किलोची पायली आहे. 2 पायल्या मुगाची डाळ, 3 पायल्या मुगाची डाळ, सॉरी 3 पायल्या, 7 किलोची पायली आहे. 3 पायल्या ही मुगाची डाळ आहे. मुगाची डाळ लागते ना भाजीमध्ये टाकायला, मेथीच्या भाजीला मुगाची डाळ लागते. आणि कशात पण डाळ घालतं ही मुगाची माणूस. कधी कधी तिखट डाळ फोडणीची मुगाची, काही लोक आमटी खातात. आम्ही आमटी वगैरे आम्ही काय करत नाही, आम्हाला लागतं वरण भात. मग ही मुगाची तिखट डाळ अख्खी अशी. हे बघा अजून याच्यामध्ये एवढे उरलेली आहे, उठूनच वतावं लागेल. आवाज कमी. हे पहा, आणि हे पहा आपल्या बाबूने आता जेवण दिलेलं आहे, त्याला थोडी शेव दिली. नाही बघा काकडी पण खाल्ली मस्त कापून त्याने. त्याच्या डोळ्यावरती 2 फोडी ठेवलेल्या काकडीच्या गोल गोल, ते खाली पडलं बघा. त्याला खूप बरं वाटलं, छान वाटत होतं ब्रुनोला. हे उचलून होता का. एवढी आपली मुगाची डाळ झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये हे असंच असतं, वर्षाचा साठा. काय बायकांना काय वेळ असतो का उन्हाळ्यामध्ये, काही ना काही कामात असतात. हे बघा ह्या टाकीमध्येच डाळ भरली मी, बापरे हालतच नाहीये. तर ही टाकी डाळ उचलावं लागेल. टाकी बघा, ही डाळ ही मला उचलतच नाही. ही मुगाची डाळ झाली आपली एवढी, टाकी भरली एक. हा डबा भरला. ही पण किती 20-1 किलो असेल, 15-20 किलो डाळ असेल. डब्यामध्ये जास्त बसते. आता ह्याला पेपर लावून ठेवायची. डाळ कडक वाढली बरं का, ही चांगली छान वाढली. ऊन बसले कालपासून, ह्याला ऊन बसतंय. अगं काहीतरी असतं का नाही लिमिट. हे बघा हे सांडगे आपले थोडेसे केलेत आपले टेस्टीसाठी. आपले गेल्या वर्षीचे भरपूर सांडगे, ते हिरव्या मिरचीचे सांडगे केलेत. हे आपलं उन्हाळ्या काम. आता ही घराची साफसफाई उन्हाळ्याचे 3 दिवाळीला, त्याच्यानंतर आता करते. आता ह्याच्यानंतर आता मग आपला श्रावणमध्ये एकदा करायची, परत चालूच असतं ते
साफसफाईचं आपलं. आणि हे उचला हा डब्बा, मला काय उचलता येत नाही हा डब्बा. आता फुगडी झाली यांची. एक होऊ द्या, एक होऊ द्या, एक होऊ द्या, एक होऊ द्या. आता आमच्या दोघीचे करते, धरा आमच्या दोघीचे करते मी. इथं धरा, असं इकडे उभा राहा. इथं इथं असंच धरून उभा राहा. बरं कशा असंच उभा राहा, नुसतं असंच धरा. हा इथंच, तिथं नका हातला, इथं एवढंच धरा. पाया पडा, पाया पडा, पाया पडा, पाया पडा. आत्या फुगडी खेळा या. आत्या अय राजू, आत्या फुगडी खेळा दोघी जणी. अय खेळा खेळा खेळा. तुम्ही कशाला काय बोलता? झाली का? हरिपाठाच्या अक्का आहेत हे आमच्या जाऊबाईच्या आई आहेत. आणि ही आमची सुनबाई आहे मित्रांनो. आणि इथं माझी बहीण आहे, ही मावस बहीण. आज पंगत आहे, तर पंगतीला ह्या सगळ्या जेवायला जमा झालेल्या आहेत, नाही तर असं कोणी येत नाहीये. हा सगळा मेळावा पंक्तीचा आहे. हा बाबू पण खूप छान बरं का, हरिपाठामध्ये असतो आणि पूर्ण सप्त्यामध्ये पण असतो, टाळ घेऊन उड्या मारायला जल्लोषामध्ये. जय हरिकर, जय हरिकर, जय हरिकर, जय हरिकर, जय हरिकर, जय हरिकर, जय हरि. हात जोड. जय हरि. शंख फुंकलेला आहे, तिकडे आरती चालू होणार आहे. विठ्ठल रुक्मिणीची आरती झाली, ही आरती झालेली आहे. आणि आता तिकडे आरती आहे, आता इकडे आरतीला चाललो. असं धरा, असं एवढं काय तुला किराणा होईल का गिरायचं नाही. बसली जेवायला. स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पाहता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ पाहतायत. मित्रांनो, आज आमच्या गावामध्ये पंगत होती. प्रत्येक अमावस्येला पंगत असते काणिपनाथाची. सो आजही होती. थोडासा मी भाग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. पहा आपला ब्रुनो कसा बसलेला आहे बाहेर खाटवरती.